नमस्कार मित्रांनो, मी आम आदमी पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष सचिन कोतवाल। आपल्याला माहिती आहे की राज्य सरकार आपल्यावरती अजून एक आपल्याला त्रास द्यायला सुरुवात करणार आहे। तो त्रास म्हणजे आपल्याला जे विजेचे मीटर आहेत ते आपल्याला प्रीपेड मीटर घ्यायला लागणार आहेत आणि हे आपल्या माथी मारले जात आहेत। तर ते कसे? हे जे मीटर आहे याची जी मूळ किंमत जी आहे ती अदानी समूहाच्या एका कंपनीने, म्हणजे ज्यांना खरं तर याच्यामध्ये काही माहिती नाहीये तरी देखील त्यांच्या एका कंपनीने त्याचं जे एस्टिमेशन दिलं होतं, जी मूळ किंमत दिली होती ती राज्य सरकारने वाढून लावलेली आहे कोटेशनमध्ये। आणि पुढे जाऊन म्हणजे ज्या कंपनीला खरं तर वीज मीटर किंवा याच्या संबंधात कुठलाही पार्श्वभूमी कुठलाही अनुभव नाही त्या कंपनीला याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जाणार आहे। दुसरी गोष्ट, हे जे कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर हे मीटर बसवले तर त्याची जी वसुली होणार आहे ती डायरेक्ट किंवा इनडायरेक्टली आपल्याकडूनच होणार आहे। एकतर तुमच्या मीटरचे जे रेट आहेत, युनिटचे रेट, ते वाढवून केले जाईल किंवा नंतर भविष्यामध्ये डिपॉझिट किंवा इतर कारणे सांगून, डिपॉझिटसाठी कारणं सांगून ते आपल्याकडून वसूल केलं जाणार आहे। तुम्हाला माहितच आहे की सुरुवातीला मोबाईल क्रांतीमध्ये पोस्टपेड चालायचं आणि त्यानंतर काही कालांतरानंतर प्रीपेडची सुरुवात झाली मोबाईलमध्ये। आणि त्या सुरुवातीच्या काळामध्ये लोकांना ते परवडावं म्हणून प्रीपेड सिस्टीम आणली, परंतु त्या प्रीपेड चालू असताना लोकांना मोबाईल कंपन्यांनी एवढा त्रास दिला, एवढा भयंकर त्रास दिला, त्यावेळेस ते प्रीपेडचं जर आपण नंतर बिल भरायचं पोस्टपेडमध्ये, त्यामुळे कुठेतरी त्यांच्या लोकेशनवर जाऊन बिल भरलं की चालायचं, लगेच परत कनेक्शन ऍक्टिव्हेट व्हायचं आणि त्यानंतर तोपर्यंत टेम्पररी थांबायचं, परंतु ते आपल्या हातामध्ये राहायचं भरायसाठी। परंतु प्रीपेड जेव्हा आलं, त्या आलेल्यानंतर काळामध्ये कंपन्या काय करायच्या, त्यांचं प्रॉफिट वाढवण्यासाठी अननेसेसरी त्यांना काही कुठली सर्व्हिस नसेल ती सर्व्हिस त्यांच्या नाव ऍक्टिव्हेट करायची। तुम्ही ऐकलं असेल की हॅलो ट्यून ऍक्टिव्हेट करायचे, त्यांचे पैसे कट करून घ्यायचे। अननेसेसरी जे कॉल नको आहेत त्याच्यावरती आपण बटन दाबलं नाही, कुठली एखादी दुसरी सर्व्हिस, व्यास सर्व्हिस त्याला म्हणायचो आपण, व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिस, तर त्याच्यामध्ये देखील कुठली पण सर्व्हिस कॉल यायचं, आपण बटन नाही दाबायचो, कट करायचो, तरी पण देखील आपल्याला आपले पैसे कट व्हायचे आणि आपल्याला नंतर भांडत बसायला लागायचं त्या कंपन्याबरोबर की मी काहीच केलं नाहीये, माझे पैसे परत द्या, आणि ते कंपनी काय आपल्याला द्यायची नाही, आपला लॉस व्हायचा। अशीच पद्धत सुरुवातीच्या काळामध्ये या जे नवीन प्रीपेड मीटर येणार आहे याच्यामध्ये होणार आहे। आपण रिचार्ज केलं, आपल्याला वीज किती आली हे आपल्याला क्लिअर कट माहित नाही आणि या माध्यमातून कदाचित आपल्याला जेवढे पैसे भरले त्याच्यापेक्षा कमी वीज आली आणि तरी पण आपले पैसे संपले, तर आपण भांड्याला कुठे जाणार, तर भांड्याला एमएससीबी ऑफिस जाणार। आणि तुम्हाला तर अनुभव माहितीच आहे की एमएससीबी ऑफिस मधले जे कामगार आहेत किंवा कार्यकर्ते ते किती तत्पर आहेत किंवा ते किती हुशार आहेत, त्यांना किती माहिती आहे या सगळ्या सिस्टमची की ते आपले प्रश्न सोडवतील। त्यांना कुठलीही टेक्निकल माहिती नसणार आणि ते आपल्यालाच हेलपाटे घालायला लावणार वारंवार, म्हणजे त्रास होणार आहे तर आपल्याला होणार आहे। त्यामुळे ही प्रीपेड सिस्टीम जी आहे ती आता तरी आपल्याला गरजेची नाही आणि ती आपल्यासाठी म्हणजे उत्तम उपयोगी नाही आहे। जर त्यांना खरंच करायची तर त्यांनी त्या पद्धतीनं त्याची गरज कुठं आहे, कुठल्या भागामध्ये आहे, शहरी भागामध्ये आहे, ग्रामीण भागामध्ये, त्यानुसार ती ओळखून त्यानुसार त्याच्यावरती काम करायला पाहिजे। ज्या ठिकाणी म्हणजे ग्रामीण भागामध्ये बघितलं तर शेतीला वीज 16 तास भारे नियमन आहे, त्यांना मिळत नाही वीज, आणि जर ही वीज त्यांना पूर्णपणे मिळत नसेल तर तिथं काय अधिकार आहे एखाद्या कंपनीला की प्रीपेडमध्ये रिचार्ज करा आणि मग तुम्हाला, जर तुम्ही रिचार्ज केलं प्रीपेडचं मोबाईलचं, फॉर एक्झाम्पल उदाहरण मी मोबाईलचं का देतोय कारण ते आपल्या जवळचं उदाहरण आहे, तर एखाद्या प्रीपेड मोबाईलमध्ये रिचार्ज केलं आणि तुमच्या इथे जर नेटवर्कच नाही तर तुम्हाला फायदा आहे का त्या रिचार्जचा, तर काहीच फायदा होणार नाही। त्यामुळं प्रीपेड रिचार्ज करून सामान्य शेतकऱ्याला किंवा ज्या ग्रामीण भागातल्या उपभोक्त्यांना काहीही फायदा नाही, कारण तिथं 18 16 तास भारनियमन घेऊन त्यांनी हे प्रीपेड रिचार्ज का करायचे? पहिली तर त्यांना सर्व्हिस आधी चांगली द्यावं लागेल, 24 तास वीज देणं गरजेचं आहे महावितरणने, आणि त्याच्यानंतर जर त्यांना पाहिजे तर टप्प्याटप्प्याने ज्या भागानुसार हळूहळू ते मीटर लावले जातील, परंतु आता सध्या त्याची अजिबात गरज नाही। त्यामुळे आम आदमी पार्टीच्या वतीने आम्ही या ज्या वीज प्रीपेड मीटरसाठीचा विरोध करत आहोत। आम्ही या सरकारला म्हणजे यांचं इम्प्लिमेंटेशन जे आतापर्यंत या काही गोष्टी कुठलीही स्कीम येऊ द्या या सरकारकडे, त्यासाठीची जी ती राबवायची असते त्या राबवायचं कुठले स्किल सेट नसतं, कुठल्या तरी एखाद्या अधिकारी एखाद्या समितीला किंवा एखाद्या एजंटला ते द्यायचं, एखाद्या कंपनीला द्यायचं आणि ती अजिबात व्यवस्थित ते राबवत नाही। चांगलं उदाहरण द्यायचं झालं तर इन्शुरन्स आहे, म्हणजे शेतकऱ्यांसाठी जे पीक विमा आहेत, स्कीम चांगली आहे पण राबवणं आहे का, राबवली व्यवस्थित नाहीये, त्या शेतकऱ्यांना काडीचा एक फायदा होत नाही त्या गोष्टीने। आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की या सरकारांनी तरी अशा स्कीम आणू नये ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांची आणि एकंदरीतच महाराष्ट्रातल्या ग्राहकांची पिळवणूक होईल। धन्यवाद।